ताई म्हणू शकतो अशी खेळी खेळलेली आहे। कारण आपल्या सगळ्यांना जर आठवत असेल, आघाडीमध्ये ज्या दिवशी बिघाडी झाली होती त्याच रात्री त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि असं जाहीर केलं होतं, असं सूचक वक्तव्य केलं होतं की भाजप सोबत जाण्यासाठीच ही आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसनं तोडलेली आहे असं। आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज चौफेर टीकेचा धनी देखील होतोय। जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे भाजपकडे तो, पण हा सगळा जो प्रस्ताव आहे तो भाजपने मागणी न करता त्यांनी दिलेला आहे आणि सशर्त पाठिंबा आहे असं ते म्हणतायत। पण अमित शहा म्हणतायत हा कोणताही शर्तीशिवाय अटीशिवाय विनाशर्त असा दिलेला पाठिंबा आहे। नेमकं काय चाललंय राष्ट्रवादी काँग्रेसचं जाणून घेतलंय सुनील तटकरेंसोबत बातचीत करून आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय अतिरोडकरने। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। तटकरे साहेब, रायगडच्या तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बिनबुलाए मेहमान असं म्हटलात, तुमच्या आज तशी परिस्थिती झाली आहे असं आम्हाला वाटत नाही, पण आम्ही सर्व पर्यायांचा खूपपणाने विचार करत या निर्णयास्पद आलो। महाराष्ट्रामध्ये अस्तित्व राहणं काही योग्य राहू शकत नाही। आपण पाहतो आहोत की 120 जागा भारतीय जनता पक्षाला आसपास आहेत, त्यानंतर शिवसेनेला मिळाल जागा, काँग्रेसला मिळाल जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल जागा, इतर राजकीय पक्षाला मिळाल जागा जर का आपण लक्षात घेतल्यात तर सरकार स्थापन करण्यासाठी जी संख्या लागते ती कुठल्याही एका राजकीय पक्षाजवळ नाही। त्यामुळे तो त्याच्या संदर्भातला तो निर्णय तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक स्थिर सरकार या ठिकाणी असावं या भूमिकेतून घेतलेला आहे आणि म्हणून आमचा बाहेरून पाठिंबा। मला सांगा, तुमच्यावर आरोप तर होत राहणार, कारण थेट तुमच्यावर आरोप केले गेले होते, अजितदादांवर आरोप केले गेले होते सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही असा बाहेरून पाठिंबा देता, त्यांनी न मागता पाठिंबा देता, त्यामुळे तुमच्या फाईल उद्या त्यांनी काढू नयेत म्हणून तुम्ही हे असं केलं तर या गोष्टीचा कसलाही या निर्णयाशी संबंध नाही। निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टीची चर्चा लोकांच्या समोर आली आणि लोकांनी त्या बाबतीतला निर्णय कौल मिळालेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी निश्चित मी नमूद करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या 3 निवडणुकीमध्ये 16% आसपास मतदान होत होतं, यावेळेला 17% आसपास मतदान झालंय। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विश्वास दाखवलेला आहे, परंतु शेवटी सरकार स्थापन करत असेल तर संख्याबळ तो जादे आकडा त्याची आवश्यकता असते। आज ती कोणाजवळ नाही, म्हणून बाहेरून पाठिंबा देण्याचा मला सांगा, शिवसेनेला जर समजा हे होते सुनील तटकरे, त्यांनी इतर काही प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीयेत, पण लक्षात घेतलं पाहिजे की बाहेरून पाठिंबा दिलेला आहे बीजेपीने न मागता। राष्ट्रवादीची ही सुद्धा एक राजकीय खेळी आहे आणि आपण बघतोय